मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये आज महाराष्ट्र आरोग्य विभागामार्फत PPP तत्वाद्वारे HLL कंपनीनं 5 डायलिसिस सेंटरचं आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। एका वेळेला 5 व्यक्तीला डायलिसिस दिलं जाईल आणि त्यांच्या विश्रांतीसुद्धा अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी CT स्कॅन आणि MRI सुद्धा PPP तत्वावर उभं राहावं अशी आम्ही मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केलेली आहे। मला वाटते तीही PPP तत्वाद्वारे लवकरात लवकर उभं राहील। वास्तविक या 30 बेडचं ग्रामीण रुग्णालयाचं हॉस्पिटल हे 50 बेडचं मंजूर झालेलं आहे, परंतु याला जागेचे अभावी ते काम सुरू झालेलं नाही। मी आताच उपसंचालक आणि सिव्हिल सर्जनला विनंती केलेली आहे की जुन्या हेरिटेजमध्ये हा हॉस्पिटल चालू करून ताबडतोबने या मोकळ्या जागेमध्ये 20 बेडचं काम सुरू करावं आणि भविष्यामध्ये 100 बेडसाठी सुद्धा याचं आपल्याला मास्टर प्लॅन करावा लागेल आणि 100 बेडचे हॉस्पिटल करून, कारण कागल तालुक्यातील 45 गावांचा संपर्क या मुरगूड शहरासाठी आहे आणि गरीब लोकांना उपचारासाठी गडिंग्लज आणि कोल्हापूरला जाणं हे शक्य होत नाही। म्हणून इथली आरोग्यसेवा बळकट करण्याचं काम भविष्यात या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चितपणाने करेन असं अभिवचन मी जनतेला दिलेलं आहे।